ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयाचं नाव बदलण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं नाव त्याला द्यावं अशी हालचाल जी आहे ती सुरू झालेली आहे. काय म्हणाल तुम्ही या संदर्भात? कारण याला लक्ष्मण हाके यांनी विरोध केलेला आहे. नक्कीच त्या नाव देण्याला विरोध माझा सुद्धा आहे, ओबीसी समाजाचा आहे आणि नुसतं ओबीसी बहुजनांचा विरोध आहे. कारण बहुजनांचं दैवत असणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांचं नाव त्या मेडिकल कॉलेजला पूर्वीच दिलेलं आहे. मग आता ते नाव पुसून तुम्हाला अजितदादांचं नाव द्यायचंय का? विनाकारण तुम्हाला जाती तेढ निर्माण करायचे का? मला असं वाटतं राज्य सरकार विनाकारण जाती तेढ निर्माण कुठेतरी जाती मध्ये वाद वाढवण्याचं कुठंतरी काम करतंय. अजितदादांचं कुठं नाव द्यायचं? अजितदादाच्या नावाला कोणी विरोध करणार नाही ना. परंतु तुम्ही जर जाणीवपूर्वक महापुरुषांचं नाव राजमाता अहिल्यादेवी होळकर असतील, माता सावित्रीमाई असतील, माता रमाई असतील, माता जिजाऊ असतील, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले असतील, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, हे अशा अनेक महापुरुषांचं नाव तुम्ही जिथं दिलेलं असेल ते नाव तुम्हाला कसं पुसता येईल? तुम्ही अगोदर तिथं नाव दिलेलं नसतं तर अजितदादांचं नाव तिथं देता आलं असतं. परंतु आज यापूर्वीच तिथं राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवींचं नाव त्या कॉलेजला आहे आणि ते तुम्ही कसं पुसू शकतात? आणि ते का पुसून द्यावं आम्ही? अजितदादांचं तुम्हाला नाव द्यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला अनेक कॉलेजेस आहेत, साखर कारखाने आहेत, सूतगिरण्या आहेत, दूध डेऱ्या आहेत, शिक्षण संस्था आहेत वेगवेगळ्या. आणि विशेषतः ज्या एखाद्या साखर कारखान्याला एखाद्या योजनेला शरद पवारांचं नाव असेल ते काकाचं नाव पुसून अजितदादाचं द्यावं ना. तुम्ही महापुरुषांचंच नाव बरं सापडलं. हे चुकीचं राज्य सरकार कुठतरी ओबीसींच्या महापुरुषांसोबत सुद्धा खेळ खेळायला लागलंय आणि हे आम्ही आता येणाऱ्या काळात खपून घेणार नाही. राज्यातील ओबीसी समाजाला फसवल्या चाललंय. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाज अस्वस्थ आहे. याचा उद्रेक एक दिवस झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी राज्य सरकारने हे चुकीचे कुठतरी पायंडे पाडण्याचं काम करू नये आणि राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांचं नाव पुसण्याचं पाप राज्य सरकारने करू नये आणि त्याला आमचा निर्वाणीचा इशारा आहे. पण लक्ष्मण हाके असं म्हणतायत की कृषी विज्ञान केंद्र किंवा ते जे केंद्र आहेत त्याला अजितदादांचं नाव देण्यात यावं अशी मागणी स्वतः लक्ष्मण हाके यांनी केली. मग मी तेच म्हणतोय ना, कृषी विज्ञान केंद्र असेल, अनेक कॉलेजेस आहेत, साखर कारखाने आहेत, दूध डेअरी, कशाला तुम्ही महाराष्ट्रातल्या एखाद्या योजनेला त्यांचं नाव द्या. आम्ही तेच म्हणतो ना, अजितदादाच्या नावाला विरोध करणार नाही कोणी. परंतु तुम्हाला जाणीवपूर्वक राजमाता अहिल्यादेवींचं का नाव पुसवायचंय? तिथंच का पाहिजे? हे आमचा विषय आहे. तिथं तुम्ही नाव दुसरीकडे मागा, आमचं समर्थन असेल, आमच्या शुभेच्छा असतील. आम्ही अजितदादाच्या कसं दिवंगत नेत्याला कोण विरोध करणार? परंतु फक्त माता अहिल्यादेवी होळकरांचं नाव पुसून अजितदादाचं तिथं नाव देणं योग्य नाही आणि त्याला आमचा विरोध राहील. अजितदादाचं वेगळ्या ठिकाणी जसं लक्ष्मणराव म्हटलेत की कुठेतरी कृषी विज्ञान केंद्राला त्यांचं नाव द्यावं, तर नक्कीच दिलं पाहिजे. कृषी विज्ञान केंद्राला द्या. बारामतीमध्ये अनेक योजना आहेत, त्याच्यामध्ये त्यांचं नाव दिलं पाहिजे. बरं. 48 लाख नोंदीमधून 12 लाख प्रमाणपत्राचं वाटप झालं असं समितीने सांगितलेलं आहे. काय म्हणाल तुम्ही या सगळ्या संदर्भात? हे बघा, राज्य सरकार ओबीसीच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करतंय. ओबीसी आमचा डीएनए म्हणणाऱ्या सरकारनं ओबीसीची राजकीय हत्या, सामाजिक हत्या, शैक्षणिक हत्या, नोकरीतली हत्या करून टाकलेली आहे. कारण की ओबीसींना कुठेतरी 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 अलुतेदारांना गावगाड्यामध्ये राखीव जागेवर कुठेतरी ग्रामपंचायत सदस्य होता येत होतं, सरपंच होता येत होतं, पंचायत समिती मेंबर, जिल्हा परिषद मेंबर, नगरसेवक, महापौर ह्या पदापर्यंत ओबीसींच्या दबलेल्या पिचलेल्या ओबीसी समाजाला कुठेतरी तिथं तुमची ओबीसींचे प्रश्न मांडण्यासाठी सभागृहात जाण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेबांच्या आशीर्वादानं, तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंगाच्या आशीर्वादानं सुरू झाला होता. परंतु कुठेतरी आता ह्या प्रस्थापित निजामी मराठ्यांना आणि खरं तर राज्यामध्ये हे बिंडोक 5वी नापास याची मागणीच मुळात चुकीची. हे काय म्हणतो मी, गरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी काम करतोय. आता गरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी काम करतोय तर तुम्ही ईडब्ल्यूएस सारखं चांगलं आरक्षण, ज्याचा आताच्या एमपीएससी मध्ये कट ऑफ 103 आहे ईडब्ल्यूएसचा आणि ओबीसी आणि ओपनचा 116 आहे. मग चांगला कोणता आहे? फक्त काय करायचं, प्रस्थापित निजामी मराठ्याकडून पाकिट घ्यायचं, खोके घ्यायचे आणि त्यांच्यासाठी भुंकण्याचं काम हे बिंडोक करतंय आणि खरं तर ह्या भोळ्या भाबड्या गरीब मराठा समाजाला फसवण्याचं काम करतंय. माझी राज्यातील गरीब मराठा समाजातील तरुणांना, विशेषतः शिक्षण घेणाऱ्या तरुणांनी अभ्यास करावा आणि ह्या बिंडोक 5वी नापास माणसाला आता जाब विचारण्याची वेळ आली. याच्यात गरीब मराठ्यांचं नुकसान व्हायला लागलंय आणि ओबीसींचं अस्तित्व संपवायला लागले.
म्हणजे ओबीसींची राजकीय हत्या झाली. ओबीसींचं तर काय शिक्षणात आणि नोकरीत तर अगोदरच राज्य सरकारने वाटोळं केले. ओबीसींना अनेक दिवसून शिष्यवृत्ती तुटपुंजी असते, ओबीसीच्या महाजुदीला तुटपुंजा निधी असतो, ओबीसींना वेगवेगळ्या माध्यमातून महामंडळांना तुटपुंजा निधी असतो. म्हणजे फक्त ओबीसी आमचा डीएनए म्हणायचं आणि ओबीसी सुद्धा भोळा भाबडा समाज डीएनए म्हणलं की ओबीसीची छाती फुगते आणि भरभरून मतं देण्याचं काम करतात. परंतु आता त्याच ओबीसीनं आता जागं झालं पाहिजे. त्याच ओबीसीनं आता झोपेचं सोंग घेणं बंद करावं, झोपेतून उठलं पाहिजे आणि रस्त्यावर उतरण्याची आता वेळ आली. तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर या सरकारला सळो की पळो करावं लागणार आहे. कारण की ह्या राज्य सरकारला दादागिरीची भाषा कळती, संविधानाची भाषा कळत नाही. ह्या राज्य सरकारला जो दादागिरी करून कुठेतरी झुंडशाही निर्माण करतो त्याला तुम्ही पाहिजे ते देण्याचं काम करता आणि जो समाज शांत आहे, झोपलेला आहे आणि आपले कामधंदे करून पोट भरणारा समाज आहे याचं वाटोळं करण्याचं काम राज्य सरकार करत असेल तर येणाऱ्या काळात या राज्य सरकारला आपण रस्त्यावर उतरून आपली ओबीसींची ताकद दाखवणं गरजेचं आहे. राज्यात ओबीसींचे अनेक मंत्री आहेत, अनेक आमदार आहेत, अनेक खासदार आहेत, एकही ओबीसींच्या बाजूनी बोलायला तयार नाही. फक्त राज्यामध्ये बोलतोय कोण? राज्याचे ओबीसींचे नेते विजय वडेट्टीवार साहेब, बहुजनांचे नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब. याच्या व्यतिरिक्त ओबीसींची कोणी बाजू घेत नाही. त्यामुळे आपण आता आपलं कोण आणि आपली भूमिका, आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी कोण लढतंय याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि आमच्यासारखे कार्यकर्ते आम्ही बोलतो, आम्ही रस्त्यावर उतरण्याची ओबीसींना जागा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहू आणि ओबीसीने आता फक्त रस्त्यावर उतरून आपले हक्क अधिकार वाचवण्यासाठी हा लढा लढला पाहिजे आणि येणाऱ्या काळात ताकदीनं तो लढा लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. फक्त ओबीसीनं साथ देण्याची काम करावं. म्हणजे येणाऱ्या काळात ओबीसी रस्त्यावर उतरेल? नक्कीच आमची अपेक्षा आणि आम्हाला सुद्धा वाटतं की ओबीसी अस्वस्थ आहे. आता ओबीसी हळूहळू ओबीसी हा कसा आहे, झोपलेला सिंह आहे. ज्यावेळी जागा होईल ना त्यावेळेस ह्या राज्य सरकारला कुठं पाळावं ते कळणार नाही. आणि वेळोवेळी ओबीसींना प्रत्येक वेळी फसवण्याचं काम, ओबीसींची जातनिहाय जनगणना असेल, ओबीसींना म्हणायचं आम्ही जातनिहाय जनगणना करू, त्यामध्ये सुद्धा ओबीसीची फसवणूकच केली. त्यामध्ये ओबीसींचा कॉलमच ठेवला नाही. म्हणजे तुम्ही ओबीसींची जातनिहाय जनगणना करू म्हणून सुद्धा जर ओबीसींना फसवत असाल ते अत्यंत चुकीचं आहे. ओबीसी आमचा डीएनए म्हणून जर ओबीसींचं राजकीय हत्या, ओबीसींचं आरक्षणच संपून टाकत असेल, त्याच्यामध्ये जर प्रस्थापित झुंडीची झुंडी त्याच्यामध्ये टाकत असेल आणि ओबीसीचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही, याची जर तुम्ही राज्य सरकार कुठेतरी तयारी करत असेल तर ओबीसींना आता झोपलं नाही पाहिजे. त्या राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी सज्ज झालं पाहिजे. तर नक्कीच आपण पाहतो की हे होते ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे. येणाऱ्या काळात ओबीसी सुद्धा रस्त्यावर उतरेल आणि सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा जो आहे तो नवनाथ वाघमारे यांनी दिलेला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.